नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाणी संदर्भातील एक अपडेट पाहणार आहोत। ई पीक पाणी करत असताना पूर्वी जसं अवघड म्हणजे ओपन होत नव्हतं ॲप, त्यामध्ये थोडीशी सुधारणा झालेली आहे। तुम्ही जर ई पीक पाणी करायला शेतामध्ये गेलात तर तुम्हाला फक्त तुम्ही जर समजा की तुमचं जे काही ही असेल विभाग असेल, विभाग निवडलात, त्याच्यावरती क्लिक केलात तर पूर्वी ओपनच होत नव्हतं। परंतु आज जर पाहिलं तर सद्यस्थितीला जर पाहिलं तर थोडासा वेळ तुम्ही दिलात त्याच्यामध्ये एक 2-4 मिनिट घेत आहे, पण त्यानंतर तुमचा पुढचा जिल्हा निवडण्यासाठी येत आहे, परत 2-3 मिनिट घेत आहे, परत तालुका घेण्यासाठी येत आहे, परत तुमचं गाव असेल। प्रत्येक स्टेपवरती क्लिक केल्यानंतर 2-4 मिनिट घेत आहे, परंतु तुमची ई पीक पाणी हळू होत आहे। तर तुमची ई पीक पाणी स्टेप बाय स्टेपनं क्लिक करून ती होतच आहे, करून घ्या। कारण की त्याची तारीख आहे ती 14 सप्टेंबर 2025 आहे। तोपर्यंत आपल्याला ई पीक पाणी करून घेणं गरजेचं आहे। त्यानंतरही तुम्हाला ई पीक पाणी करता येते, परंतु तुमच्या हातात नसते ती। तुम्हाला तुमच्या गावामधील तलाठीमार्फत यांच्यामार्फत जो कोणी सहाय्यक नेमलेला असेल त्यांच्या हातामध्ये असेल, त्यांच्यामार्फत तुम्ही ई पीक पाणी करून घेऊ शकता। परंतु त्यांच्याच मागे सगळे गावातले व्यक्ती जर त्यांच्या मागे जात असतील आणि त्यांच्या मागे ई पीक पाणी करून घ्यायला येतील, तर तो शेतामध्ये जाऊन जर असा इतकाला वेळ लागत असेल तर तोही कंटाळा करतो, नंतर प्रॉब्लेम होतात। त्यावेळेस आपल्या हातात काही नसतं, त्याच्या हाताकडं आपल्याला बघावं लागतं, कारण की त्यानं केलं तर ई पीक पाणी होते। परंतु 14 सप्टेंबरपर्यंत आपण स्वतः जर थोडासा प्रयत्न केला, स्वतः थोडा वेळ घालून शेतात जाऊन केलो, तर 14 सप्टेंबरपर्यंत आपण स्वतः ई पीक पाणी करू शकतो। काही करायचं नाही, रात्री तुमची नोंदणी शांतपणे करून घ्या। रात्री 1-2 वाजता जेव्हा तुम्हाला जाग येईल तेव्हा तुमची नोंदणी जी काय आहे ते नोंदणीची प्रोसेस कंप्लीट करून घ्या। तुमचं खातं लॉग इन करून ठेवा। खातं तुमचं लॉग इन करून ठेवल्याच्या नंतर तुम्हाला शेतामध्ये जाऊन थोडासा वेळ द्या, तिथं फोटो काढा। 2 फोटो लॉग इन केल्यानंतर काही नाही, थोडीशी माहिती भरायचं, फोटो काढायची आणि नंतर सबमिट करायचं। अपलोड होत नसेल तर नका होऊ द्या, रात्री तुम्ही नेटवर्कमध्ये आल्यावर सुद्धा अपलोड करू शकता, होते अपलोड नंतर। अशा पद्धतीनं लवकरात लवकर तुमची ई पीक पाणी करून घ्यावी। आज तारीख जर पाहिलं त्याच्यामध्ये तर 23 ऑगस्ट आहे। त्याच्यामधले हे राहिलेले एक नॉर्मली पाहिलं तर म्हणजे 7-8 दिवस आणि ते 7 दिवस, म्हणजे तुमच्याकडे 20-22 दिवस आणखी शिल्लक आहेत। तुम्ही स्वतःची ई पीक पाणी स्वतः करून घेऊ शकता। पाहू शकता की नोंदणी आपण रात्रीच कंप्लीट झालेली आहे आपली खातेदाराची नोंदणी। आपण आता याच्यामधून आपलं जे काही खातेदार आहे ते खातेदार आपण निवडणार आहोत। खातेदार निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग तुमच्यासमोर जी काही बाण दिसत आहे या बाणावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। खातेदार नोंदणीची प्रोसेस जी आहे ती आपण रात्रीच कंप्लीट केलेली आहे, 12:30 वाजता रात्री आपली झालेली आहे नोंदणी। त्यानंतर मग आता आपण इथे शेतामध्ये आलेलो आहोत। आल्याच्या नंतर शेतात काय करायचे, तुमच्या खातेदाराचं नाव तुम्हाला ज्यांची करायची आहे त्यांची निवडून घ्यायचं आहे। किती वेळ लागतो एका एक पीक पाणीला ते सविस्तर आता टोटल आपण स्किप न करता गोल फिरू द्यायचं, किती वेळ लागतो ते संपूर्ण आपण पाहणार आहोत। व्हिडिओ मोठा होणार आहे कारण की तुम्हाला ॲक्च्युली किती वेळ लागतो एका एक पीक पाणीला। आता झालेले आहेत 8:40 वाजल्यापासून ते एक पीक पाणी होण्यासाठी शेतकऱ्याची किती वेळ लागतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कंप्लीट लागणार आहे, कळणार आहे। परंतु तुम्हाला तुमचा वेळ इतका द्यावाच लागेल, कारण की तुमची जर ई पीक पाणी करणं तुम्हाला गरजेचं आहे। ई पीक पाणी झाल्याशिवाय तुम्हाला कुठलंही अनुदान वगैरे असेल, पीक विमा असेल, मिळणार नाही। त्यामुळं तुम्ही विमा जरी भरला असेल आणि ई पीक पाणी जर केली नाही तर तुमचा काही फायदा नाही। त्यामुळं वेळ काढा, शेतामध्ये जावा, घंटा, 1.5 घंटा, 2 घंटा लागू द्या। किती वेळ लागतो नॉर्मली कालच्या डेटमध्ये जर पाहिलं तर एक 30 ते 40 मिनिटामध्ये एका खातेदाराची ई पीक पाणी होत होती। आज किती वेळ लागतोय ते आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत। तुम्हाला हे सतत बोलण्याचं कारण काय आहे बघा, इथं ती गोल फिरून परत आपलं आलेलं आहे। आल्यानंतर पीक माहिती नोंदवावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं पण 1-2 मिनिट आणखी घेईल गोल फिरण्यामध्ये, तो वेळ द्या तिथं तुम्ही। आपण वेळ देत आहोत तुम्हाला। स्किप इथं व्हिडिओ स्टॉप करून पॉज करून डायरेक्टली आल्याच्या नंतर सुद्धा ते तुम्हाला चालू करून दाखवला असतो, परंतु आपल्याला तसं करायचं नाही। किती वेळ लागतो ॲक्च्युली ते संपूर्ण आपल्याला पाहण्यासाठी आपण हे स्किप करत नाही आहेत। पाहूत आणखी किती वेळ लागतं ते बघा, झालेलं आहे। आल्याच्या नंतर मग आता इथे निवडावरती क्लिक करून तुमचा जो काही 8चा खाते नंबर असतो तो आला जातो, त्यावरती ओके करून घ्या। ऑटोमॅटिक येतो तो। तुमचे जर 2-3 असतील 8 तर वेगवेगळे येतील, त्याच्यामधून तुम्ही ते एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे। नंतर तुमचा गट क्रमांक आला जाईल, क्षेत्र एकूण आलं जाईल, हंगाम तुम्हाला निवडायचा आहे खरीप, एकूण क्षेत्र तुमचं आलं जाईल पेरणीसाठी लागवड, पिकाचा वर्ग, नंतर निर्भळ पीक असेल निर्भळ पीक घ्यायचं आहे। त्यानंतर निर्भळ पिकाचा प्रकार काय आहे तर पीक आहे, फळबाग नाही, म्हणून पीक घ्यायचं।
त्यानंतर झाडाचं नाव निवडा, ह्याच्यामध्ये आपण सोयाबीन आहे आपलं, सोयाबीन घेणार आहोत. त्यानंतर मग क्षेत्र किती आहे आपलं, तर 1 हेक्टर सोयाबीन आहे म्हणून 1 हेक्टर सोयाबीन. सिंचन साधन काय आपल्याकडे कोरडवाहू आहे म्हणून कोरडवाहू निवडल्यानंतर इथं निवडायची गरज नाही. जर तुम्ही विहीर वगैरे निवडली, इथं निवडामध्ये तुमचं ठिबक तुषार काय आहे ती तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. नंतर आपलं कोरडवाहू आहे म्हणून आपण कोरडवाहू घेतलेला आहे. आणि लागवडीचा दिनांक जर पाहिलं तर तुम्ही लागवड कधी केलेली आहे, तुमची पेरणी कधी झालेली आहे, विमा भरताना तुम्ही एक टाकलेली असते तारीख, ते इथे टाकून घ्या. जर माहिती नसेल तर अंदाजा 15-20 जूनच्या आसपासची तुम्ही टाकू शकता, काही फरक पडत नाही त्यामुळे. त्यानंतर मग पुढे जावरती क्लिक करायचं आहे. इथं परत थोडा वेळ घेईल, आणखी वेळ द्या, त्याला घेऊ द्या, परंतु तुमची ई-पीक पाहणी कंप्लीट होणारच आहे. 8:40 आपण सुरुवात केली ती, आता 42 मिनिट झालेले आहेत, म्हणजे 2 मिनिट झालेले आहेत. 2 मिनिटात आपण इथपर्यंत आलेलो आहोत. फक्त आपली ह्याच्यामध्ये जी काही नोंदणी होती ती शेतकऱ्याची, ती नोंदणी आपण रात्री केली होती. जर तुम्ही ते नोंदणी जर शेतात येऊन करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला 10-1 मिनिट एक्स्ट्रा लागतील, असं समजून घ्या तुम्ही. पाहू शकता की आता आपलं हे गोल गोल फिरत आहे. आपण जे आहे ते डायरेक्टली शेतात आहोत म्हणून आपण जी काही येल्लो बाउंड्री दिसत आहे तुम्हाला, हा पूर्ण येल्लो बाउंड्रीचा गट आहे आपला, हा गट आहे. आणि जी लोकेशन तुम्हाला दाखवत आहे त्या गटामध्ये आपण आहोत म्हणून आपल्याला दाखवत आहे. इथं पाहू शकता की निवडलेल्या सर्व गट क्रमांकापासूनचे अंतर 0-0 मीटर आहे. जर तुमचं इथं येत नसेल तर इथं खाली अद्ययावत करा आहे ना, याच्यावरती क्लिक करून घ्या, ते अद्ययावत होईल, तिथं तुम्हाला दाखवलं जाईल. त्यानंतर मग इथं जी काही पुढे जायचं आहे त्या पुढे जावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. पुढे जावरती क्लिक करून घेतल्यानंतर आता तुमच्यासमोर आता सोयाबीनचं तुम्हाला छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2 असं दाखवलं जाईल. छायाचित्र 1 वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि छायाचित्र 1 वर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं दाखवलं जाईल. सूचना काय येईल की तुम्हाला गटापासूनचे अंतर 0.00 मीटर, आपण पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून दूर आहात, कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा, असं जरी दाखवत असेल तरी तुम्ही गट क्रमांकमध्येच आहात. वरचं जे मीटर 0-0 आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. असं जरी दूर जरी आहेत म्हणून असंच दाखवत असेल तर ठीक आहे, करून घ्या. क्लिक केल्यावर तुमच्या पिकाचा समोर फोटो आला जाईल, तो फोटो तुम्हाला काढायचा आहे. काढल्यानंतर जी काही इथं राईटचं चिन्ह दिसत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुमचा फोटो आला जाईल, त्याच्यामध्ये अक्षांश रेखांश तुमची GPS अचूकता 2 आहे असं आलं जाईल. आणि निवडलेल्या सर्व गटापासूनचं अंतर तुमचं 0-0 आहे, म्हणजे तुम्ही गटामध्येच आहात. त्यानंतर मग दुसरा फोटो घ्यायचा आहे तुम्हाला. दुसरा फोटोसुद्धा असं दाखवलं जाईल, त्याच्यावरती ठीक आहे करून आणि परत तुम्हाला तुमच्या पिकाचा दुसरा फोटो घ्यायचा आहे. परत या बाणावरती तुम्हाला इथं टिक मार्क करायचं आहे. टिक केल्यानंतर परत तुमचं जी काय आता हा सर्कल दिसत आहे याच्यावरती तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. इथं पाहू शकता की तुमची कधी तुम्ही पेरणी आपली ई-पीक पाहणी करत आहात, खाते क्रमांक, गट क्रमांक, क्षेत्र एकूण. इथं एक तुम्हाला जर पाहिलं ना पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र, पण तुम्ही सोयाबीन 1 हेक्टर लावलं आहे, ह्याच्यामध्ये 1 हेक्टरचं कुठंच इथं तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. तुम्ही टाकताना पाठीमागं जे आपण टाकलेलं आहे 1 हेक्टर ते फक्त बरोबर टाकायचं आहे. आणि त्यानंतर मग असं आल्याच्यानंतर इथं चेकबॉक्सवरती इथं क्लिक करून घ्यायचं आहे आणि पुढेवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. पुढेवरती क्लिक केल्यानंतर थोडासा आणखी इथं वेळ घेईल. वेळ घेतल्याच्यानंतर मग थोडंसं गोल गोल फिरून तुमची आपली जी काही ई-पीक पाहणी आहे ती आता इथं कंप्लीट होणार आहे. त्यामुळं तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल, शेतात जावं लागेल. आपण पाहू शकताय की आपली जी आहे आता सर्कल फिरत आहे. 45 मिनिट झालेले आहेत, म्हणजे आपल्याला ई-पीक पाणी सुरू करून 5 मिनिट झालेले आहेत. 5 मिनिटामध्ये आपण आपलं जे काही एक पीक असेल त्या एक पिकाची ई-पीक पाहणी कंप्लीट आता होणारच आहे. जर तुम्ही जास्त पिकं लावलेली असतील तर एका पिकासाठी तुम्हाला इतका वेळ द्यावा लागेल. हा वेळ तुम्हाला शेतामध्ये जाऊनच द्यावा लागेल. नोंदणी करून तुम्हाला रात्रीच घ्यायची आहे. स्टेप बाय स्टेप सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ती करून घ्यायची आहे. आपली आता इथं एका पिकाची ई-पीक पाहणी होईल. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर काय मेसेज येतो ते सुद्धा आपण दाखवणारच आहोत. थोडासा वेळ द्या. पाहू शकता इथं पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे. इथं जर तुम्हाला मेसेज आला की पिकाची माहिती साठवली, अपलोड झाली नाही, पुन्हा अपलोड करा, जर असं आले असेल तर पुन्हा नंतरसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. त्यावेळेस तुम्हाला इथं ठीक करून घ्यायचं आहे. आपली एका पिकाची आता माहिती नोंद झालेली आहे. कसं पाहायचं ती झाली का नाही, इथं पिकाची माहिती पहा दाखवत आहे बघा, याच्यावरती क्लिक करा. इथं पाहू शकताय तुम्ही भरलेलं क्षेत्र 1 हेक्टर इथं दाखवलं बरोबर. टाकताना तुम्ही बरोबर टाका, तुमचं ऑटोमॅटिकली आलं जाईल. गट क्रमांक आलेला आहे, सोयाबीन आलेलं आहे. जर तुमचं इथं जर काही चुकलं असेल तर दुरुस्ती करावरती क्लिक करून तुम्ही परत करू शकता. अन्यथा नष्ट करा यावरती क्लिक करून तुम्ही इथं करू शकता. 48 तासाच्या आत तुम्ही दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता. वर इथं स्क्रीनवर मेसेज आहे, तुम्ही भरलेली पिकाची माहिती 48 तासाच्या आत दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता. 48 तासाच्या मध्ये तुम्ही करू शकता. जरी 48 तासाच्या नंतर तुमच्या लक्षात आलं
तरीसुद्धा तुम्ही तुमचे सहाय्यक जे काही असतील किंवा तलाठी यांच्यामार्फत तुम्ही तुमची ते सुद्धा दुरुस्ती करून घेऊ शकता. त्यानंतर आता आपलं दुसरं पीक आहे. दुसऱ्या पिकाची सुद्धा आपल्याला करायची आहे. त्यामुळे आपण दुसऱ्या पिकासाठी सुद्धा सेम प्रोसेस आता करणार आहोत. असंच त्याबद्दल तुम्हाला काही जास्त सांगत बसणार. पहिल्या पद्धतीने आपण जसं केलेलं आहे ते आपलं निर्भर पीक वगैरे घ्यायचं आहे. पीक आहे. दुसरं पीक कोणतं आहे? आपलं कापूस आहे. तर आपण कापूस घेतलेला आहे. क्षेत्र किती आहे? जर तुमचं गुंठ्यामध्ये क्षेत्र असेल, समजा आपलं की 34 गुंठे आहे, तर ते 34 गुंठे कसं टाकायचं? असं नाही टाकायचं. 34 डायरेक्ट टाकलं तर तुम्ही पहा असं 14 टाकलं तर पिकाचे क्षेत्र उपलब्ध क्षेत्रापेक्षा अधिक आहे असं दाखवलं जाईल. त्यासाठी तुम्हाला 34 गुंठे टाकायचं झालं तर पहिलं 0.34 असं टाकून घ्यायचं आहे. आणि डायरेक्टली तुमचं 1 हेक्टर असेल तर फक्त 1 टाकू शकता. पण इथं आपलं 1 हेक्टर नाहीच, जास्त क्षेत्र आहे म्हणून इथं असं दाखवतं एरर. त्या ठिकाणी तुम्हाला 0.34 असं टाकून घ्यायचं आहे. परत तुमचं जलसिंचनाचा स्रोत काय? कोरडवाहू आहे, अजलसिंचित. तुमची पेरणी कधी झालेली आहे? 20 जूनला आपली झालेली आहे. म्हणून 20 जून परत पुढे जावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे सेम प्रोसेस तुम्हाला आता अशीच करून घ्यायची आहे. हे पीक पाणी सुरू करून आपल्याला आता 7 मिनिट झालेले आहेत. 8:47 झालेले आहेत. 8:40ला आपण सुरू केली होती. परत आता इथं तुम्हाला दुसऱ्या पिकाचा जे काय असेल तर फोटो घेण्यासाठी परत 2 छायाचित्र घ्या. छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2 असं आलं जाईल. त्याच्या अगोदर तुम्हाला आता डायरेक्टली तुमचं गटामध्ये आहात ह्याचं लोकेशन तुम्हाला मॅपमध्ये दाखवलं जाईल. येलो जी काही लाईन असेल बाउंड्री ते तुमचं गटामध्येच आहात याचं तुम्हाला सांकेतिक चिन्ह आहे. हे पाहू शकता की आपण इथं जे काही इथं दाखवत आहे हे चिन्ह हे आपण गटामध्ये आहोत असं दाखवत आहे. त्यानंतर मग आता इथं परत पुढे जावरती क्लिक करून घ्या. परत तुमचं छायाचित्र आता आपण कापसाचं आहे. इथं तुम्हाला जरी दूर आहे असं जर सांगत असेल तर काही त्याला घाबरू नका. फक्त वरचं जे काही 0.0 मीटर दाखवत आहे ओके आहे. कारण की इकडे पाठीमागच 0.0 दाखवल्याशिवाय तुम्हाला इथं पुढे जाताच येत नाही. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. डायरेक्टली ठीक आहे करून घ्या. परत तुमचं जे काही पिकाचा फोटो असेल तो कापसाचा फोटो घ्या. जे तुमचं पीक असेल ते. त्यानंतर परत बाणावर क्लिक करा. परत दुसरं चित्र घ्या. परत तुमचा फोटो जो काय असेल तो फोटो काढा. परत तुमचं जे काही बाण असेल याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हे माहिती आल्याच्यानंतर परत एकदा इथं बाणावरती क्लिक करून घ्या. चेकबॉक्सवरती क्लिक करा. संपूर्ण माहिती हे इथली बरोबर आहे का पहा. त्यानंतर पुढेवर जावा. पुढेवरती क्लिक केल्यानंतर आता परत इथं तुम्हाला मेसेज येईल. आपली जी काही माहिती झालेली आहे आणि अपलोडसुद्धा झालेली आहे असा मेसेज तुमच्यासमोर येईल. आल्याच्यानंतर तुमची हे ई पीक पाहणी कंप्लीट होऊ शकते. आता किती वेळ लागते आपण इथं परत बघू. आपण 2 पिकाची ई पीक पाहणी केली. एक सोयाबीन आणि हे दुसरा कापूस. याच्यामध्ये किती वेळ लागला एका ई पीक पाहणीसाठी ते तुम्हाला ई पीक पाहणी कंप्लीट झाल्याच्या नंतर आता इथं सांगणारच आहे. आपल्याकडं आपण डायरेक्टली शेतात आल्यामुळे कारणानं आपल्यासोबत आपण हे आणलेलं नाही माईक. त्याच्यामुळं तुम्हाला आवाजामध्ये थोडीशी खरखर किंवा वाऱ्याचं का जे काही वादळ हे थोडं वारं सुटलेलं आहे. सकाळचा टायमिंग असल्याकारणानं हे थोडं वादळ पण त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा आवाज व्यवस्थित येणार नाही. समजून घ्या तुम्ही हे, कारण की हे तुमच्यासाठी बनवलेलं आहे. पाहिजे शकता पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली म्हणजे आपली हे झालेली आहे. ठीक आहे यावरती क्लिक करा. आता इथं पहा तुमच्या दोन्ही पिकाची माहिती झालेली आहे. सोयाबीन 1 हेक्टर, कापूस तुमचा 34 गुंठे असं झालेली आहे. आणि इथं जरी तुम्हाला दाखवत नसेल किंवा काही होत नसेल तर नंतर कधीही तुम्ही जर तुमची हे ई पीक पाहणी जर कंप्लीट झालेली नसेल तर पीक माहिती आल्याच्यानंतर इथं तुम्हाला परत होमवरती यायचं आहे. होमवरती आल्यावर तुमची जर पिकाची माहिती साठवली गेली नाही जर असेल, फक्त अपलोड करायची बाकी असेल तुम्हाला, तर संपूर्ण असं केल्याच्यानंतर करून घ्यायची ई पीक पाहणी तिथं. आणि शेवटी इथं आल्याच्यानंतर तुम्हाला होमवर यायचं. परत तुमच्यासमोर असं डॅशबोर्ड येईल. तुमची ई पीक पाहणी ही आपण 10 मिनिटात आपली कंप्लीट झालेली आहे 2 पिकाची. म्हणजे एका पिकासाठी तुम्हाला 5 मिनिट द्यायचे आहेत रात्रीची तुमची नोंदणी करून घेतल्याच्या नंतर. नोंदणीसाठी जर तुम्हाला वेळ द्यायचा असेल तर तिथे एक 10 मिनिट म्हणजे 15 मिनिट तुमची एका ई पीक पाहणीसाठी जर नोंदणी केलेली नसेल तर लागेल. ई पीक पाहणी ऑलरेडी तुम्ही नोंदणी जर रात्रीच केली असेल तर फक्त तुम्हाला फोटो घेण्यासाठी 5 मिनिटं पुरेसे आहेत एका पिकासाठी. आपण 8:40ला सुरुवात केली ती 8:50 झालेले आहेत. 10 मिनिटामध्ये आपले 2 पिकाची ई पीक पाहणी झालेली आहे. असं आल्याच्यानंतर जर तुमची पीक अपलोड जर झालेली नसेल माहिती तर तुम्हाला इथं अपलोडवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ही जी दिसत आहे तर ह्याच्यावर अपलोड केल्याच्यानंतर तुमची माहिती अपलोड होईल. परंतु तुम्हाला सगळ्या गावात कुणाची झाली कुणाची नाही झाली हे जरी किंवा तुमचं नाव झालं यादीमध्ये नाव आलं का नाही ते जर पाहायचं झालं तर गावाचे खातेदारांची पीक पाहणी पहा याच्यावरती पीक पाहणी जी आहे ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या गावामधील ज्यांची ई पीक पाहणी झालेली आहे त्यांची इथं यादी दाखवली जाईल. म्हणजे संपूर्ण गावाची ज्यांनी नोंदणी केलेली आहे संपूर्ण यादी येईल. पण त्याच्यामधून ज्यांची झालेली आहे त्यांची फक्त ग्रीन पट्टीमध्ये हे नाव येतील. हे पाहू शकता हे ग्रीन पट्टीमध्ये जे काही नावं आलेले आहेत त्यांची ई पीक पाहणी हे झालेली आहे. अशा पद्धतीने हे पाहू शकता की ही इथं झालेली आहे. आपण जर झालं तर आपली झाली का नाही हे पाहण्यासाठी आपण आता इथं थोडंसं स्क्रोल करून घेऊ. एकदम आपली शेवटच्या ठिकाणी येऊ शकतं कारण की आपण आत्ता ई पीक पाहणी केली म्हणजे शेवटच्या ठिकाणामध्ये जे काही नाव असेल ते इथं पाहू शकता. आपली इथं 628 नंबरला आपलं जे नाव आहे झालेले आहे. या डोळा जो दिसतो या डोळ्यावरती तुम्ही इथं क्लिक करू शकता.
डोळ्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही कोणत्या पिकाची किती गुंठ्यासाठी हे पीक पाहणी केले तुमचं इथं संपूर्ण क्षेत्र दाखवलं जातं. ते सुद्धा इथं एकदा फक्त झाले म्हणजे समजा एका गटातली झाले तर तुम्हाला इथं पाहू शकता. इथं सोयाबीनची सुद्धा झालेली आहे आपली 1 हेक्टर आणि 34 गुंठे कापूस हे झालेलं आहे. असं जर तुम्हाला दाखवलं तर तुमची ही पीक पाहणी 100% झालेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही शेतामध्ये तुमचा वेळ काढून अशा पद्धतीनं ई पीक पाहणी करून घ्या. सुरू झालेले आहे, सावकाश चालत आहे पण चालत आहे. लवकरच ह्याच्यामध्ये सुधारणा होऊन आणखी सुरळीतपणे लवकरात लवकर फास्ट ई पीक पाहणी सुरुवात व्हायला होईल. हेच अपडेट देण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.